मोदींचं इस्रायलच्या संसदेमध्ये भाषण. भारत आणि इस्रायल दीर्घकाळापासून दहशतवादानं ग्रस्त. इस्रायलच्या खासदारांचा मोदींना गराडा. इस्रायलच्या संसदेत मोदींसोबत सेल्फी घेण्यासाठी चढाव. जय महाराष्ट्राच्या बातमीदारीचे विधिमंडळामध्ये पडसाद. चंद्रपूरच्या किडनी घोटाळा प्रकरणात सभागृहात चर्चा. आरोग्य राज्यमंत्री पंकज भोयर यांचे कारवाईचं आश्वासन. मुंबईकरांवर कराचा भार. अर्थसंकल्पात नव्या करांचा प्रस्ताव. 500 चौरस फुटापेक्षा छोट्या घरांवर पाणीपट्टी आणि गटार कर. मुंबई पालिकेचे रोखे बाजारात येणार. भांडवली बाजारातून बीएमसी निधी उभारणार. पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी बीएमसीचे रोखे बाजारात. जरांगे यांनी वंजारी समुदायाला विनाकारण शिवद्रोही ठरवलं. अॅडव्होकेट ससाणे यांनी केला जरांगेंचा निषेध. बुलढाण्यातील शिवराय पुतळा वाद चिघळणार. विमान कंपनीविरोधात गुन्हा का नोंदवला जात नाही. आमदार रोहित पवारांचा पोलीस उपायुक्तांना थेट सवाल. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात खडाजंगी. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करूया. खासदार सुप्रिया सुळे यांचं आवाहन. विलिनीकरणाचा मुद्दा टांगला खुंटीवर. पवार गटाला विलिनीकरणाचा प्रस्ताव द्यावा लागेल. राष्ट्रवादीच्या सुकाणू समितीची इच्छा. सूत्रांची माहिती. एकमतानं सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्षपदी. राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची गुरुवारी मुंबईत बैठक. समाजमाध्यमात काँग्रेस आणि भाजपात जोरदार ट्विट युद्ध. भाजपाचा काँग्रेसवर पलटवार. पंतप्रधान काँग्रेससमोर झुकल्याच्या प्रचाराला दिलं उत्तर. बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणी सुमित सोनकांबळेला अटक. स्त्री बीज प्रकरणात अवैधरित्या इंजेक्शन पुरवल्याचा आरोप. महाराष्ट्रात गर्भातच मारल्या 54,000पेक्षा जास्त मुली. राज्यातील 24 जिल्ह्यातला धक्कादायक प्रकार. लेक नकोशी प्रकरणावरून लक्षवेधी. ऑनलाईन गेम्सवर बंदी घाला. निरंजन डावकर यांची विधान परिषदेमध्ये लक्षवेधी. संभाजीनगरच्या स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवड होळीनंतरच. महापौर समीर राजूरकरांनी केलं 5 तारखेला विशेष सभेचं आयोजन.